मी आली या बघा कसं आहे खरंच लय भारी वाटतं बघा असं. मी आली आत्याकडे भाऊजीने आणले तर माझ्यासाठी बघा मास. त्यांना माहित आहे मला मास आवडतं कारण मी शाळेला तिकडे होती त्यावेळेस गावाकडे म्हणजे नदीचा मासा खाल्लेली आहे मी. त्यामुळं आपण पोळ्या जाय त्यामुळे लाजायचं नाही. मास खायचं बंद असतं मला आवडतं म्हणून आणले तेव्हा मास आपल्याला ही तळायचं येतं. त्यामुळे तेव्हा ही पीठ काय तसलं कॉर्न फ्लावर पीठ असते बरं का. ती प्लेन असतंय नुसतं पांढरं पण हे सगळं मिक्स बघा कलर मसाला आणि पीठ मीठच थोडं टाकायचं काय आपण जी पेस्ट बनवतो ती तेवढ्या टाकायच्या बघा. त्यामुळं मी घेतलंय जवळ सगळं बनवलंय भाऊजीने. क्रेडिट भाऊजीच आहे नुसतं मी घेऊन बसले सांगायसाठी खास. तर लागले तर बनवायला मास तळायला लागले तर कढईमध्ये तेल ठेवलंय तापायला गरम करायला. आणि बघा असं पण नाही मास म्हणून नुसतं मास त्यांनी माझ्यासोबत आहे तर चिकन पण आणले बघा. बघा कसं पीस तर केले तर चिकन 65 बनवणार आहे तर त्यामुळे चला बघ कसं नाही एकदम कडक मस्त पैकी मासा बनवणार आहे तर चला बघूया आपण कसं बनवते कसं. कसला मासा हो भाऊजी ते? हा पतोला मासा. हा सर्दी झाली ना हा पहिला जुना देशी मासा. हा काय रसा करून प्यायचा काय त्यात? रसा करून प्यायचा. एवढं 2च सापडले होते एवढ्या माशात. बघा तेवढ्यात 2च मासे सापडले होते त्यांना. त्यांनी ती आणली होते खास. तेल तापले बघा आपलं भाऊजीने तर मासा सोडलाय त्याच्यामध्ये. कसा मस्त पैकी आचारी सुद्धा एवढा खास बनवणार नाही एवढं मस्त पैकी केलंय बघा. बघा इकडचा कलर ती मस्त आलाय. आणि 65 चिकन 65 ऐकलं होतं पण आता ही हलू काय बनवतो म्हणते आता बनवा. मग एक दिवशी तर सुट्टी द्या आम्हाला हो. रोज बनवू द्या आम्ही. आज आम्ही आयतं खायला आलोय. भाकरी बनवा. भाकरी तर दिलं काय माझ्याकडं. आमची मोठी बहीण कुठे गेली? रानाकडं. बरं आहे की बरंच बरं का भाऊजी हॉटेलवर तळेवणी झालं की आहो. कलर तर एक नंबर. आम्ही बनवतो त्याचा कलर असा येत नाही आहो. कलर कसा आलाय बघा एकदम कडक मस्त पैकी असा मासा तयार झालाय. अजून कसलं कडक काढायचं? आपल्याला एकदम जर कडक पाहिजे असेल तर मग अजून डबल तळायचं जेवायच्या वेळेस. आता आपण लगेच जेवणार नाही ना. हा बरोबर आहे. आता तुम्ही नुसतं तळून काढल्यावर आता तळून काढायचं आपण खायच्या वेळेस अजून आता पूर्ण कडक निघणार मासा. होय म्हणजे तुम्ही ती डबलच घ्या हो. त्याला लय वेळ लागत नसतो. टाकल्यावर लगेच काढायचं. हा ते कडक मासा बनवण्यामध्ये काही जर होत नाही ना. हा मग ती बरं आहे घ्या हो. मग आता नुसतं तुम्ही तळून घ्यायचं आणि जेवाय टायमिंगला अजून डबल. भजी सुद्धा डबल भजी काढल्याशिवाय भजी चांगलं होत नसते. तसं नाही आपण करून ठेवायचं जेवायच्या टायमिंगला करायचं डबल काढायचं. गॅस लहान असते ना नाही. आणि असं हॉटेलवरती असते तर त्यांचं गॅस मोठा असते. बरोबर आहे फास्ट होते. टाकले तर बघा एक एक करत त्यांचं तळायचं चालूच आहे. आता हे बघा ही भाजीला तर एकदम भारी मस्त पैकी कट आलाय. म्हणजे तळलेलं मास आणि असं माशाचा एकदम मस्त गावरान रसा. आज काय नुसतं एकदम झणझणीत बेत आहे बघा. आणि बघा हे आपलं तळलेलं मास सेम हॉटेलवरची क्वालिटी वाटते बघा. कसा कलर ते आला एकदम भारी दिसतंय. खाऊन हा टेस्ट तर घेऊन बघते की कशी होती कशी नाही. आणि ती काय व्यवस्थित. आणि कसा बघा प्लेन एकदम भारी मासा आहे बघा. हा किती छान वाटते. आणि कलर तर एवढा मस्त आलाय ना मला बघूनच एवढं भारी वाटायला लागलं. कारण आम्ही तळतो त्या माशाला असा कलरच येत नाही. लाल सर एकदम भारी बनवले बघा भाऊजी. टेस्ट करावं लागते. बघितल्याच करू वाटायला लागली एकदम. काय करायला लागतं हा त्याला ताव येऊ द्यायचा. म्हणजे काय होतं पीठ पडत नाही निवड डायरेक्ट चिटकून राहतं. हा चिटकून त्याला माशाला डायरेक्ट पिचलाच. ताव आला तर पीठ इरगळून जातं. इरगळून गेले. आता हे डबल टाकू बघा. डबल तळलेलं
डबल त्याने तळायला टाकले. खायला एकच नंबर लागणार हा. असं मस्त पैकी कुरकुरीत होते. बरं आहे आमच्या बहिणीला ताप नाही आणि ती माझं येऊ त्याला काय सुद्धा होत नाही ना. कलर येऊ हाय असा हो हाय असं कलर आहे तुला कर्पल वाटेल काय हा मला काय वाटलं त्याचा कलर काळा होईल कारण लक्ष नाही. हाय असा कलर असणार मी किती पण बरं का बघ तुझे कडक करणार माझा हा पीस असेल ना जेवढं लहान करत बारीक असं पिसायचं बरोबर आहे. लय मोठं असलं ना त्याच्यात मग नाही तर मग त्याला चिरा मारायचा. होय होय चिरा मारते ते. ही डबल घेतलेला फ्राय केलेला आता टेस्टच बघायची त्याची बघा. बस आता ह्या इकडे येऊन बसून ते करू काय बघ बघ काय बनवायला आलंय भाऊजी. चिकन 65 आयो चिकन 65 जो बेत आहे काय. मग आपण काय हाय ते तुम्ही हे घेतलं ना ही पीठ संध्याकाळी मुक्कामाला राहिलं तर बिर्याणी बनवून. आयो बघा इकडे भाजी तर शिजती आज एकदम नॉर्मल गॅसवर एकदम भारी की बघा भाजी शिजाय चालू आहे माशाची आणि इकडे आपलं तेल गरम करायला ठेवलंय या चालू आहे बघा एक एक पीस टाकायला. काय नाही असं जर करायला लागल्या कशाला तिरंगा कुठलं हॉटेल होती भाग्यश्री कशाला कॉफी केली नाही काय नाही एक नंबर बेत आहे बघा. कसलं असलं कशाला हॉटेल लागतंय वा. कसं आहे इथं जावंय बापूच कसं खायला चालू झालंय कसं नाही हो एक नंबर. कसं आहे क्वालिटी खाणाऱ्याला विचारू काय कलर का कसं आहे किती भारी दिसतंय बघा. आणि मेन बरं का याची क्वालिटी म्हणलं तर कलर एक नंबर आहे बघा आणि चव तर एवढी त्याच्यापेक्षा भारी खात्याला बघा. आपलं चिकन 65 कसं मस्त पैकी झाले बघा. सेम ती चायनीज वर सेंटरवर भेटतं ना सेम तसं झालंय बघा. आणि भाऊजीचं चालू आहे आपलं आल्यापासून लय कष्ट घेतलं भाऊजी तुम्ही आमच्यासाठी काय क्रेडिट. ते भाजी तू बघ जरा मस्त कशी झाली काय कमी झाला पिऊन बघू तुम्ही रसा चेक करताना असं करता का पिऊन. हा मग थोडं प्यायचं. आज पहिल्यांदा मी आमटी म्हणजे रसा पिऊन बघणार आणि रसा पिऊन तू बरं वाटी वाटी थोडा मग ती कळतंय ना कशी झाली कशी झणझणीत मस्त पैकी बघ मस्त लागतंय. हा ते पोळी दे का तुमचं चालू द्या तळायचं माझी मी घेते आता. हा उकळीतलंच मस्त पैकी असं बघा रस्सा. बाई मी आज पहिल्यांदाच पे लागली बरं का पण टेस्ट तर केली पाहिजे मस्त पैकी अशी. हा मधल्या उकळीत अगं पेला काय ठसका लागेल की कटचं. ती डबल काढायचंय का ती सिंगल काढलंय भाऊजींचं लय बघ म्हणजे तर जेवताना अजून डबल काढायचं म्हणजे त्याला कडकपणा येतो मस्त पैकी असा. ते हवेनं पण लूज पडते ना खाता खाता आपलं खायला. हा त्यामुळे ती लगेच काढून खायवं लागतं. कसली एकदम भारी मस्त पैकी भाजी तयार झाली बघा. एकदम स्लो गॅसवर शिजवली एकदम भारी झाली बघा. भाऊजी बनवणार एकच नंबर आहे. कसं बनवलंय या तुम्हाला तरी येतं का असं बनवायला तुमचा भाऊ आम्हाला मग आम्हाला एक दिवशी तर नको खायला सांगा. होय हा खरंच खरंच बरं का भाऊजी तुमच्यासारखं असावं बरं का असं बनवून खाऊ घालणार प्रेमानं एकदम भारी. काय करायचं मामाने एक पण दिलं नाही सापूर मामान होय काय करायचं त्या मामासनी कळलं नाही येडी होती मामा काय करायचं असं पुरीला सुख लागलं असतं त्यांना कळलं नाही काय करायचं. पटापटा सगळ्या रेसिपी केल्या. चिकन 65 केलं ही मासं तळलेलं ती भाजी केली आणि इकडे ह्यांना खाऊ पण घातली म्हणजे किती काम केलं बघा आमच्या भाऊजीने.